आर टी ॲडमिशन 2026-27 तर भरपूर पालकवर्ग आर टीचे फॉर्म कधी सुरू होणार यासाठी वाट बघत आहे आणि की यामध्ये कोणत्या जन्मतारखेचे मुलं हे सिलेक्ट करण्यात येणार आहे याबद्दल भरपूर सारे पालकवर्ग अजूनही कन्फ्यूज आहे. तर यामध्ये जी डेट आलेली आहे त्या डेटनुसार तुम्हीसुद्धा चेक करू शकता की तुमचे पाल्य आर टीमध्ये प्रवेश घेऊ शकतो किंवा नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता कन्फर्म डेट यानुसार तुम्ही डायरेक्टली अंदाज लावू शकता की तुमचे पाल्य 2026साठी आर टीमध्ये फॉर्म भरू शकतो किंवा नाही. बघा सर्वात प्रथम काय आहे की जी वयोमर्यादा आहे ही कधीपर्यंत गृहीत धरण्यात येणार आहे 31 डिसेंबर 2026. तर तुम्हाला जर एज मोजायचे असेल तर तुम्ही 31 डिसेंबर 2026पर्यंत कॅल्क्युलेट करा आणि तुमच्या मुलाचे वय जर 6+ भरत असेल तर तो पहिल्या वर्गासाठी इलिजिबल आहे. 3+ भरत असेल तर बाकीचे जे एज्युकेशन आहे जसं की सिनियर KG आहे या प्रकारे तुमचा जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल ते यामध्ये इलिजिबल आहे किंवा नाही तुम्ही चेक करू शकता. तर पहिला प्रश्न की तुमची जी वयोमर्यादा आहे 31 डिसेंबर 2026पर्यंत आहे. आता यासाठी जी जन्मतारीख पाहिजे आहे आर टीला तर तुमच्या पाल्याची जन्मतारीख काय आहे यानुसार तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला इयत्ता पहिलीसाठी प्रवेश पाहिजे असेल तर तुमच्या पाल्याची जन्मतारीख या मधात आहे का चेक करा. 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या पिरियडमध्ये जर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म असेल तर तो यासाठी फॉर्म भरू शकतो आणि इलिजिबल असणार आहे पहिलीसाठी. यामध्ये कोणाला कुठे डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. तुम्हाला जर यानुसार कळत नसेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डायरेक्टली कॅल्क्युलेटर देऊ शकतो, कारण या अगोदर आपण कॅल्क्युलेटर दिलेलं होतं. त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे वय कॅल्क्युलेट करू शकता की तो 31 डिसेंबर 2026ला किती वर्षाचा, किती महिन्याचा, किती दिवसाचा होतो हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. किंवा आर टीकडून सुद्धा एक कॅल्क्युलेटर दिलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही डायरेक्टली फक्त तुमच्या पाल्याची जन्मतारीख टाका आणि तिथे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला सांगण्यात येणार की तुमचा पाल्य हा इलिजिबल आहे किंवा इलिजिबल नाही आहे या प्रकारे. किंवा तुम्ही यानुसार सुद्धा बघू शकता सिनियर KGसाठी 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या मधातला जन्म पाहिजे आहे. त्यानंतर सिनियर KGला जर कोणत्या पाल्याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तो 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 यामधील जन्म पाहिजे आहे. नर्सरी किंवा प्ले ग्रुपसाठी जर तुमचा पाल्य आर टीमध्ये प्रवेश घेऊ इच्छितो तर तुमचा जन्म म्हणजे तुमच्या पाल्याचा जन्म 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023 या मधात पाहिजे आहे. म्हणजे जर तुम्हाला आर टीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही चेक करा की तुमच्या पाल्याची जन्मतारीख यानुसार म्हणजे जो क्लास आहे क्लासनुसार तुमची जन्मतारीख यामध्ये बसते किंवा नाही हे तुम्ही स्वतःसुद्धा चेक करू शकता. कारण भरपूर पालकवर्ग आहे जी पाल्याची जन्मतारीख कमेंट्समध्ये टाकत आहे आणि आम्ही इलिजिबल आहे का अशाबद्दल विचारत आहे. कारण एवढ्या साऱ्या कमेंट्स असतात की आपण संपूर्ण कमेंट्सला उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर आपण त्यावरती एक व्हिडिओ बनवतो जेणेकरून संपूर्ण जे पालकवर्ग आहे याबद्दलची माहिती घेऊ शकणार. जर तुम्हाला डायरेक्टली कॅल्क्युलेटर पाहिजे असेल की आपला पाल्य किती दिवसाचा होतो, किती महिन्याचा आणि किती वर्षाचा होतो हे जर पाहिजे असेल किंवा डायरेक्टली तो इलिजिबल आहे किंवा नाही तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला त्याप्रकारे जे कॅल्क्युलेटर आहे 2 कॅल्क्युलेटर आहे यामध्ये एज कॅल्क्युलेटर आणि आर टीने सुद्धा एक कॅल्क्युलेटर दिलेला आहे की ज्यामध्ये तुमचा पाल्य इलिजिबल किंवा नॉट इलिजिबल डायरेक्टली त्यामध्ये सांगण्यात येते. तर ते कॅल्क्युलेटर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊ शकतो. जर कमेंट्स आल्या तर आपण तो व्हिडिओ देऊ, कारण ऑलरेडी आपण त्याबद्दलची सर्व व्हिडिओमध्ये थोडी माहिती दिलेली आहे परंतु स्पेशल व्हिडिओ बनवलेला नाही आहे. त्यामुळे जर पाहिजे असेल तर आपण तो व्हिडिओ देऊ. यावरती 5-6 जरी कमेंट्स आल्या तर आपण तो व्हिडिओ बनवून तुम्हाला आज सायंकाळपर्यंतच उपलब्ध करून देऊ. तर यामध्ये कोणाला कुठे डाऊट्स आहे असेल तर तुम्ही तो सुद्धा सांगू शकता, कारण आपल्या चॅनलवर आपण संपूर्ण डाऊट्स क्लिअर करूनच आपले फॉर्म भरू शकलो पाहिजे. कारण जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा कोणत्याच पालकाच्या मनात कोणताही डाऊट नसला पाहिजे आणि फॉर्म हा व्यवस्थितरित्याच भरला गेला पाहिजे जेणेकरून यामध्ये तुमच्या पाल्याचा नंबर लागायलाच पाहिजे. यामध्ये जन्मतारीख चेक करा. तुमचा पाल्य जर या मधात असेल कुठेही तर तुम्ही या क्लाससाठी इलिजिबल आहात. कोणाला आर टीमध्ये जर अडचण असेल कमेंट्स करा आणि आर टीची जशी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.
चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.